Hey guys, welcome back to my channel. आणि मी विचार केला की आज काहीतरी असा फन चॅलेंज करते. माझे फ्रेंड्स माझे टांग खिचतच असतात आणि मला त्रास देतच असतात, तर मी विचार केला त्यांना एक अपॉर्च्युनिटी देऊनच टाकते मला त्रास द्यायची. बी अ चॅलेंज सेइंग येस टू माय फ्रेंड्स फॉर अ डे. सो काय काय होतं चला बघूया. आणि मी एवढा वेळ आता 25 वेळा बोलली आहे, तर माझे फ्रेंड्स असे कंटाळले आहेत बसून इकडे की काय किती रिटेक घेते. वरदला दाखव ना. तो इथे बसलेला, इथून तिकडे जाऊन बसला. आम्ही 12 वाजता मी स्टार्ट केलेला इंट्रो आणि आता 12:20 झाले. ते कंटाळ 11:45 चालू केलं. 11:45 नाही 12ला स्टार्ट. बट ठीक आहे चालेल, मी ट्राय करते. मला बोलले की मी चॅलेंज करते आणि आता कोण मला देणार आहे चॅलेंज द्यायचा आहे. सो आता सगळे आलेले सगळेचे रेडी झालेले आहे. तुला चॅलेंज द्यायला आम्ही तयार होऊन आलो. बोललो की अभी शिवानी काय बोल रहा अपूर्वा का वाट लगाने का तो ढंग से वाट लगाते ना. तर मग मला असं वाटतं की तुझा चॅलेंज देणारा एकच माणूस इथे योग्य आहे आणि सगळ्यांना प्लीज चांगला काहीतरी ते रोमांच प्लीज. सगळ्यांना तेच वाटतं. पहिला चॅलेंज असाच आहे की तुला या गाडीत मध्ये बसायचं. ऍक्च्युली भारी एक नंबर व्हेरी नाईस. तुला मध्ये बसायला लागणार. मध्ये ते असं आहे त्याच्याने खूप याचा कॉन्टेक्स्ट असं की मध्ये ते हम्प आहे म्हणून. आणि आज रेंटल कार आहे त्याच्यामध्ये हे खूप अनकम्फर्टेबल आहे मध्ये. सो तो बोलतोय की मध्ये बस. दिसतंय का ते? दिसतंय. आणि बॉटल चला आता बघूया की काय काय देणार आहे. मला असं वाटतं या फुल चॅलेंज मध्ये रोमांचच माझ्याकडनं बदला घेणार आहे. मी केवढी चांगली आहे का असं करतोय रोमांच. मी नाही ना चांगला भाई. हिला एकदा डिक्कीत नाही मला तेच वाटलेलं. नाही अपूर्वा एकदा चॅलेंज आता ब्रो. लोकांना चॅलेंज बघायला मजा तर आली पाहिजे. नाही श्वास तरी होऊ दे बा. हळूहळू इंटेन्सिटी वाढली. सो गाईज आता मी बसले आहे मध्ये. प्रूफ आहे की मी मध्ये बसले. चिटिंग नाही करत आहे काही. आणि हे कम्फर्टेबल आहे. मला वाटलेलं थोडं अनकम्फर्टेबल असेल बट काही असं मेजर. अच्छा म्हणजे तुला असे चॅलेंज आम्ही अजून दिले पाहिजे असं ती बोलते गाई. असं काही नाही. देणार मलाच ते डिटेक्ट करते. आता नॅव्हिगेशन नाही फालतू नाही. ऐकून द्या तो ऑस्मो. रोमांच तुझा पचका झालेला आहे. कम्फर्टेबल बोलते तिला अजून. मगाशी मी तुम्हाला बोलली की मला काही असं पाय वगैरे दुखत नाही. आता माझे पाय खूप दुखायला लागलेले आहेत. थँक्स रोमांच. आता असं वाटतंय की हा चॅलेंज. असं वाटतंय तू हे का बोलते माहितीये का? तुला डिक्कीत नाही बसायचंय. डिक्कीत तर मी बसणार पण नाहीये. आणि तुला चॅलेंज दिला तर ए असं नाही करायचं. मी श्वासोश्वास नाही घेऊ शकले तर श्वासासाठी तुला करू आम्ही अरेंजमेंट. एडिट कोण करणार मग व्हिडिओ. श्वासों की माला तुझं चॅलेंज मी कम्प्लीट केलंय. नाही अजून कम्प्लीट नाही. कम्प्लीट केला आहे मी. नाही तू बोललास की पाठी बस किती वेळ बस काही नाही बोलला. दुसरा चॅलेंज येतोच. ओके ठीक आहे. आता तू नाही तुझं थोडासा आता कोण आराम कर. फिरून घे. दुसरा चॅलेंज देतो आता कोणतरी. हा आता ठीक आहे. जाताना डिक्कीत राहील. नाही डिक्कीत काहीतरी चॅलेंज दिलाय ब्रो. तुला चॅलेंज हा आहे की इकडे तू एकही फोटो नाही काढायचा. नको ती रडेल. लोक मला अनफॉलो करतील. काल भाई मी हेच विचार करत होती. लेजिट मी हे विचार करत होती बसल्या बसल्या की हे लोक असंच बोलतील की आता मी इतकी चांगली ड्रेसअप होऊन आले की इथे नको काढू फोटो. पण चांगली ड्रेसअप होऊन आली स्वतःलाच बोलणं म्हणजे किती छान गोष्ट आहे ना की मी किती चांगली ड्रेसअप होऊन आली. ते सेल्फ अवेअर आहे मी. गाण्याडी चालवतो ना. ठीक आहे चालेल. आता
आम्ही आता कलरफुल कॉलनी मध्ये आलेलो आहे. पावसामुळे त्यांचा कलर गेलेला आहे. हा, पावसामुळे त्यांचा कलर गेलेला आहे, उडालेला आहे. सो बघूया, मला तर काही असं कलरफुल दिसत नाहीये. आता आम्ही आलो आहे कॅसनोनी रेस्टॉरंटला आणि मी वरदला सांगते की आता रोमांचा चान्स झाला आहे, म्हणजे आता थोड्या वेळसाठी चॅलेंज द्यायचा. आता आहे वरदचा टाईम, बट वरद मला बोलतो की तो रेस्टॉरंटमध्ये नाही सांगणार आहे. रेस्टॉरंटमध्ये पण तू करू शकतेस. अरे इवन बेटर यार. मी तुला चॅलेंज देतो, मधोमध तुला डान्स करायचा. कोणता पण डान्स, कोणता पण डान्स, राईट? कोणता पण डान्स ठीक आहे. रेकॉर्ड. हा, तुझं ह्याच्यावर हे होईल चांगलं. बचाता होईल. थांब जरा थांब. आमचा रांगणा गडी गेलाय. चालेल. त्याला आय डोंट थिंक सो ते कोणी जज करेल मला, बट आय एम नर्वस. पण ठीक आहे, मी करेन, मला चालेल. ठीक आहे. तुम्ही पण मला हे करायचं, काय कंपनी द्यायचं नाही का? हॅलो गाईज. अरे आमच्यासारख्या लोकांना नाही आवडत. अरे यार, एवढं आहे. 400 रुपये. अरे पण आम्हाला आमचं एक एवढं 400 रुपयाचं होतं, 100 रुपयाला होतं. नाही, 200 रुपयाला. काय 200 रुपयाला. पण तरी पण ठीक 200 रुपये, आहे. 200. एक मला स्वतः पण बघ ना, ही कुठे राहतंय. मग आणि तो चमचा केवढासा, डेप्थ बघ. मग कळत नाही काय नाही उगाच. आणि ह्या पोरीच नुसत्या आज की आपण सगळ्यांनी 5 जण आहोत ना, आपण 3 घेऊ आणि 5 जण खाऊ. सेपरेट. येस, मला माझं खायचंय सॅराडोरा. यस. मी खाणार माझं. मला गुलाबजामुन रबडी. तिरामिसू पण मी माझं ए, तुला माहितीये का, नॅचरलला गेलेलो आम्ही, तिकडे जलेबी फ्लेवरची आईस्क्रीम होती, माहितीये का? चांगली लागते ती. पाचाड होती. आवडलेली मला. बेकार. आम्ही लपाछुपी खेळलो अपूर्वा सोबत. तिला 10 मिनिटं झाली आम्ही इकडे आहोत आणि तिला कळालंच नाहीये की आम्ही गायब झालो. बिचारीला भूक एवढी लागली की तिथे मेनू घेऊन मेनू सोबतच बसली अशी बघत नाही. आणि हा हॉस्पॉट तिथंच आहे. तो घेऊन आलोय आम्ही. आणि आम्ही किती भारी दिसतोय. पण बिचारी रडत नसेल तिकडे की गेले माझे मित्र. ती आधीच बोलत होती की तुम्ही लोक येणार नाही. चला जाऊया. अरे सोड नाही यार, तर मलाच कंटाळा आला. चला. In the name of the Father, Son and the Holy Spirit. So, इथे मी रडत नव्हती, बट माझं असं झालेलं की मला खूप भूक लागली आणि मला प्रँक सहन होत नव्हता. सो मी जस्ट गप्प होती आणि आय वॉज जस्ट अपसेट. आणि म्हणजे मी रागवली नव्हती, बट मी आय डोंट नो मी तुम्हाला कसं समजू, बट आय होप तुम्हाला समजलं असेल की आपण भूक लागलं की वेडे होतो, तशी मी वेडी झाली होती आणि खूप भूक लागलेली, मला मरणाची भूक लागलेली. अपूर्वा फडकली आहे. घाणेरडं आहे. त्या वरदला काही सुचत नाहीये. नाही, आता मी तर आता एक सॉन्ग फेमस आहे. कोणतं सॉन्ग आहे ते? आईस्क्रीम खाओगे काश्मीर. ते कोणी नाहीये रोडच्या मध्ये. तुला मी हिच्यासाठी आज ही चॅलेंज करते की हिला सगळे फ्रेंड्स रूल करणार हिचा डे, तर त्यासाठी ब्लॉग चालू आहे बघा. तर तुला त्याच्यावरती थोडेसे हुक्स करायचे. चालेल, ठीक आहे. कुठे बट रोडच्या मध्ये? बट इथे तुला आवडेल, जिथे आवडेल. ठीक आहे, आमच्या गाडीसमोर चालेल. इकडे करू शकते मी. आईस्क्रीम खाऊंगी तिच्या हळूहळू बोलती, आजी येईल आणि उडवेल तुला. आईस्क्रीम स्लो मोशन मध्ये गाणं गा. हा, 1 आणि 2 स्टार्ट. अरे 1 2 3 1 2 3. आइसक्रीम खाऊंगी, रूम भर पा दूंगी, फूलों में भर के चिया कमोड़ में भर दूंगी.
गेलं मुलीने केला चॅलेंज कम्प्लीट. फेस डिटेक्ट दिसतात करते म्हणून आम्हीच दिसतोय. हा ना, हे काय अजून चॅलेंज आहेत ना, फुल डे तर चालू आहे बाई. अरे का नाही होते, मी का नाही होते दिलेला चॅलेंज. बट त्याच्यामध्ये एकदम खाली लेन होती आणि त्याच्यात कोण नव्हतं आणि या लेन मध्ये सगळे लोक आहेत आणि मी नाही केलंय. बट मजा आली. आता आम्ही इथे बेसिकली हे मला उल्लू बनवते, कॉन्ट्रोवर्शियल आणि ते सगळं काही नव्हतं. त्यांना जस्ट मला ते डान्स आईस्क्रीम खाओगे वाला बिझी स्ट्रीट मध्ये करवायचा होता. दॅट्स इट, नथिंग एल्स. आणि मी अशी कन्फ्युज होती की ये क्या हो रहा है मेरे साथ. कंटिन्यू. वरद आर्टिस्ट आलेली आहे. स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. आईस्क्रीम खाओगे कश्मीर जाओगे चॅलेंज कम्प्लीट केलेला आहे. शिवानीचा 2दा नाचवलं त्या लोकांनी मला. मी बोलत होतो की तू एका रॅन्डम मुलाकडे जायचं, ठीक आहे, त्याला बोलायचं की मी स्ट्रीट फोटोग्राफर आहे. ओके ठीक आहे. आणि त्याचे फोटोज काढायचे चांगले. हा, चांगले नाही, घाणेरडे काढायचे आणि त्याला दाखवायचे. ठीक आहे, चालेल. चॅलेंज आहे. हा, चालेल, ठीक आहे. तुमचेच फोटो काढले तर स्ट्रीट फोटोग्राफर म्हणून. नाही, तुला रॅन्डम एका माणसाला पकडायचंय, मुलाला त्याला सांगायचं की आणि बीचवर. हा, आणि बीचवर. ओके, ठीक आहे. असं करायचं तुला. आणि घाणेरडा फोटो काढून त्यांना दाखवायचे की कैसा लागा. ठीक आहे, चालेल. बीच वरती जाऊन रॅन्डम लोकांचा फोटो काढायचा आहे. हा माझा डेअर आहे. डेअर नाही, चॅलेंज. क्लिअरली मी तो प्रँकवाला थिंग नाही केलाय की मी कोणातरी रॅन्डम पर्सनला फोटोग्राफ. आणि आय डोंट नो की जर मी ह्याने डिस्क्वालिफाय होते हा चॅलेंज. बट माझं असं होतं की मी असं म्हणजे नॉर्मल स्ट्रीटला तरी ठीक आहे, लोक म्हणजे असं दिसत होते. आम्ही बीचला ना सनसेट झाल्यानंतर गेलेलो. म्हणजे आम्ही पहिला विचार केला सनसेटसाठी जाऊ, बट आम्ही पुन्हा गेलो, चेंज केले कपडे एअरबीएनबी मध्ये आणि मग पुन्हा गेलो. असं लेट झालेलं आणि काही दिसत नव्हतं. आणि जर तुम्ही कोणावर तरी रेकॉर्ड करायचं असेल तुम्हाला, तर ते लोक मला बोलत होते की तू फोन घेऊन जा, स्वतःला रेकॉर्ड कर आणि आम्ही त्यांना रेकॉर्ड करू. बट कोणावरती पण फ्लॅशलाईट टाकणं मला असं चांगलं नाही वाटलं. आणि मग म्हणजे ते लोक पण असं मीन नव्हते करत की हे कर. त्यांचं असं होतं की ही करते का बघू. आणि मला माहिती होतं की मला नाही जमणार हे. मी माझं असं होतं की आपल्यात करा. त्यांच्या म्हणजे कसं कोणाला आपल्यासाठी त्रास नव्हता द्यायचा मला. दॅट्स इट. सो ते नाही करू शकली आणि आय एम सॉरी फॉर दॅट. आय डोंट नो की मी डिस्क्वालिफाय होते का ह्याच्याने, बट इट इज व्हॉट इट इज. हे काय होत आहे? दाखव तुला काय होतंय. फोटोग्राफी. हा, मी तुझाच फोटोग्राफी करते. तू स्ट्रेंजर आहे माझ्यासाठी. हा हा, मी तुझेच फोटोग्राफ काढते. ठीक से चलना. नहीं क्या तेरे को? मेरे को दिखता है तू अच्छी ठीक से. हा पूर्ण भिजलाय. मला चॅलेंज दिला की लाईक रॅन्डम पर्सनचा फोटोग्राफ काढायला, बट मी ह्याचेच काढले. तो स्ट्रेंजर म्हण. एक मिनिट आपल्या मागेच लोक उभे ते फोटो काढतात, त्यांना जाऊन बोल की आय एम अ फोटोग्राफर आणि हे करतो. आणि ठीक आहे, तुम्ही रेकॉर्ड केला तर त्यांना समजणार की हे डेअर. सो गाईज, मगाशी मला वरदने सांगितलेलं की रॅन्डम लोकांचा फोटो काढ, ते मी करू नाही शकली. तर आता मला चॅलेंज किंवा हे यश देणार आहे. सो लेट्स सी काय देतोय बघूया. ओके, आता यश सांग. एक आता हिला चॅलेंज काय द्यायचं होतं. मगाशी मला हिला चॅलेंज द्यायचं होतं की तिकडे ते गात आहेत त्यांच्याकडे जाऊन गायचं, पण त्यांनी 10च्या नंतर गाणंच बंद केलंय. हा, इकडे रूल आहे की 10च्या नंतर अलाउड नाहीये लाऊड म्युझिक. 7 to 10च आहे. मग आता त्यांनी ते बंद करून टाकलं, तर मग आता कसं काय करायचं बरे. दुसरं काहीतरी चॅलेंज
काय देऊ शकतो आपण ग्रुप डिस्कशन करूया असं तिला चॅलेंज देऊया असं करूया. काय सांगणार समोर आहे ना रेडबुलचा फ्रीज आहे. उठ जाऊन रेडबुलचा फ्रीज उघड एक कॅन घ्यायला ये. त्याच्यामध्ये काय चॅलेंज आहे ते. ओके जा कर जा. आणि कोणी काय विचारणार बोलणे का मेरे को पीना था. जा चॅलेंज नाही काय तुला जाम असे अवघड चॅलेंज पाहिजेत का. हातावर चालत जा इथून घरी. आता ते करायचं तू. जा जा उठ. इकडे कॅमेरा चालू आहे. हा चालू आहे. जा लवकर जा. इकडे कॅमेरा चालू आहे माझा. बघे तिथपर्यंत झूम होतो का. अरे यार काय तोच तर चॅलेंज आहे भाई. का चॅलेंज थोडी आहे. हा बघतोय आम्ही. जा मग काय आलं आधी बोलत होती. हा जा नाही जा जा. मी बोललो ना तुम्हाला कुठला ब्लॉगर आहे ते. जा जा मला नाही माहित. चल जाऊ दे. चल एक काढली बस. ठीक आहे माफ केला तुला. नेक्स्ट टाइम मला नको बोलू. एवढं काय सोपं चॅलेंज. फेल झाली. येस येस. हा की तू ते केलं नाही. समजलं समजलं का. तू लोकांच्या डोळ्यात घाले डोळे घाल आणि बोल की हा चला दुसरा चॅलेंज दिलाय. जा उभे राहा. नाही फ्लॅशलाईट पण राहणार. आता फ्लॅशलाईट पण राहणार. भाई डेअरिंग मजबूत आहे याच्यात. नाही जमत काय. फेल झाली. सगळ्या चॅलेंजमध्ये फेल झाली. तरी तुला फेल म्हणून डीम केलंय नी. हो हो यांचा आहे चिकन आहे. बिल किती होणार आहे सगळे लोक गेस करतात. जनता जवाबसाठी आहे 3800. ओके आता बघू. आप बताओ कितना हुआ. देख लिया सर. तो 4000 बोललेला ना. हाँ तो 4000 बोललेला. देखते अगर मी जिंकली. किती. बट मी पण क्लोज होते. 3000 बोलले. 3300. हा 4000 बोललेला. 3800 बोललो. हा पण क्लोज आहे. ही पण क्लोज आहे. 3200 बिल झालं आणि शिवानी जिंकलेली आहे. तू किती गेस केलेलं. त्यांनी किती गेस केलेलं. यशने. मी केलेलं 3600. ओके हे तर काय 3800. वरद तुला आता इथे मला काहीतरी चॅलेंज द्यायचा किंवा मी जसं यश करतो तसं कर. हे तर मी करू शकते. हा यश बाजूला उभं राहायच्या शिकव. आणि ते आय एम बॅक अगेन. ओके आम्ही त्या लेकर शॉपमध्ये गेलेलो आणि तिकडे कोणत्याही गोष्टीला रेकॉर्ड करणं अलाउड नव्हतं. आणि माझ्यासाठी काय USPच झालं कारण की तो बोलवला तिकडे पुशअप्स करणं. बाय मी स्कर्ट घातलेला. आय नो मी थोडा क्लिअरली हा चॅलेंज हारली आहे. बट तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही टीम योयो आहेत की टीम अपूर्व आहे. कारण की क्लिअरली ते लोक नाइंसाफी करतात आणि मी एकटी होतीये. आणि हा चॅलेंज व्हिडिओने त्यांना तर असा खुला मौका मिळालेला की अपूर्वाची आपण मारूया. दिस इज नॉट फेअर जर तुम्ही बघत असाल तर.
रोमांच चॅलेंज दे ना मला. रोमांच चॅलेंज दे. का झोपत आहेस? सो गाईज आता नेक्स्ट डे आहे आणि काल काही शूट नाही केलं मी. त्याच्यानंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये होतो त्याच्यानंतर, आणि आता पुन्हा वरद मला बोलतोय की तो काहीतरी चॅलेंज सुचलाय त्याला, टास्क देणार आहे मला. बोल. सकाळचे वाजलेत किती? 11. ठीक आहे, आणि लागली भूक. ओके, तुझा मॅगी बनव मस्त सगळ्यांसाठी. 5 जणांसाठी. आम्हाला सगळ्यांना भूक लागली. बट तुला माहिती आहे मी मॅगी कशी बनवते? नाही चांगली झाली. खाली जायचं पॅकेट आणायचं, परत पॅकेट आणायचं. हे नाही काय बाई, चॅलेंज आहे बाई. चॅलेंज आहे. मग तुला एक चॅलेंज झालं की दुसरं देऊ ना. थोडंसं सॉल्ट पण ऍड कर. थोडंसं सॉल्ट. आणि एक मॅगी मध्ये सॉल्ट. थोडंसं टूथपेस्ट मध्ये सॉल्ट असू शकतं, मॅगी मध्ये काय. आणि एक चॅलेंज झालं की दुसरं तर देणारच आहे ना आम्ही. काय म्हणजे कुठलं पण आम्ही आमच्यावर आहे ना बाई. मॅगी नाही आवडली परत बनव. जोपर्यंत चांगले नाही बनवत पैसे टाकायचे तुझे. 12ला तुझा चॅलेंज संपतोय. 12 वाजता. 12:12ला 12 हो 12 पर्यंत 1 तास दिलाय. डिटेक्टिंग काय आता. ओके, आता झालं. याचा फीचर एकदम मस्त आहे. हे थोडा आवाज कमी करा ना. ओके, सो बाहेर ते शिवानी आणि यशचा ब्लॉग बघतात. सो मी आता ना अंदाजबंदी पाणी घेतलंय. मला माहिती पण नाही किती पाणी घ्यायचं आणि काय काय. काल म्हणजे त्या लोकांनी मला ते स्ट्रेंजरवाला हे दिलेला, मला असं हे झालेलं. बट ऑलमोस्ट 80% ऑफ द टास्क मी केलं. सो काल रोमांच बोलत होता की अपूर्वा तू लाईक हा व्लॉग अर्धावट केला आहे. बट नाही, मी हा व्लॉग म्हणजे हा चॅलेंज कंप्लीट केला आहे माझ्या ह्याच्याने. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी मॅगी बनवता, तुम्हाला कशी आवडते मॅगी? चिकट मॅगी आवडते म्हणजे चिकट ना कसं ग्रेव्हीवाली मॅगी आवडते की एकदम सुकी मॅगी आवडते? मग मॅगी टाकते. बट आता घाई आहे मला, तर मी डिरेक्टली पाण्यात मॅगी टाकते. आय डोंट नो की ह्याच्यात तेवढे पाणी म्हणजे ह्याच्यात तेवढी मॅगी बसेल की नाही. मी ना मस्त इथे एक सेटअप केलं. अशी काचेची बॉटल आहे. आणि इकडे पाहिजे मी तुम्हाला सांगायला विसरले की फर्स्ट डेला म्हणजे मी ब्लॉग केला आणि मग सेकंड डेला मी विचारलं हा चॅलेंज व्हिडिओ बनवेन आणि उद्या मी प्रॉपर ब्लॉग करेन. उद्या नाही, आज मी काय म्हणते उद्या, आज प्रॉपर ब्लॉग करेन आणि तुम्हाला सांगेन. आणि ॲट द एंड ऑफ म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर डे 3चा व्हिडिओ ब्लॉग म्हणजे डे 3 आज आहे. सो डे 3 मी ब्लॉग करेन. आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी जाईल तेव्हा आम्ही काहीतरी कुठे राहिलो, कोणता स्टे राहिलो. आणि हा Airbnb खूप छान आहे. लाईक द होस्ट पण चांगला आहे, म्हणजे सगळंच चांगलं आहे इकडचं. बट गोवा जितकं वाटतं तितकं चीप नाही आहे. लाईक इट्स एक्सपेन्सिव्ह. नावाखाली माझ्याकडनं सगळी कामं करून घेतात जे ते लोक करू नाही शकत आहेत, चीटिंग करत आहेत. तुम्ही खालतील या कमेंट्समध्ये जस्टिस फॉर अपूर्वा. मला DJचा फीचर खूप आवडतो. ते होतं ना काल तरी लोकांनी सांगितलं आईस्क्रीम मला ऍक्च्युली तो डान्स आवडलेला. मला तो चॅलेंज वाटलंच नाही. पाणी ना कोणाला नाही आवडत. या लोकांनी माझ्यावरती मॅगी सोपवून खूप चुकीचं केलं. बट म्हणजे मला लेजिट एका माणसासाठी म्हणजे मी माझ्यासाठी मॅगी बनवू शकते. मला असं अंदाज नाही आहे तसं
आणि खूप जास्त लोक असले ना, दोघांपेक्षा जास्तचा अंदाज मला नाही यायचा. शाळी लाडात आलीये हिने ह्या पातेल्यात, हे बघा तुम्हाला पातेला इथून दाखव. अरे फेस ट्रॅक चालू झालं, सॉरी. हिने ह्या पातेल्यात 4 मॅगी टाकलेत, आम्ही 5 जण आहोत आणि एक उरलीये. तर बोलते मी माझी एक ह्याच्यात करू का गपचूप, पातेला मारू का डोक्यात. अरे हे झाल्यानंतर ह्याच्यात करायची आणि ती पण आणून द्यायची. आम्ही हा मग तेच, हे झालं की ह्याच्यात करायची आणि मग ती बाहेर आणून द्यायची. ऑलमोस्ट चॅलेंज म्हणजे टाइम संपतो. नाही कसला संपतोय, 12 वाजता कसला टाइम संपतोय, नाही संपत आहे. तुम्ही तर पूर्ण आम्ही चॅलेंज देऊ की टाइम आता 5 पर्यंत ठेव. आम्ही काही करू शकतो. नव्हती म्हणत, बट ऍक्च्युली या पातेल्यामध्ये जागा नाहीये. मी मला दाखवते. या पातेल्यात तुम्हाला कुठे जागा दिसते का 3ऱ्या मॅगीची, आणि मी ते सगळं कचरा करून ठेवलेला आहे. आणि हा Airbnb खूप मस्त आहे. लाईक द किचन सगळं आता आम्ही आहोत. मी तुम्हाला दाखवला नाही आहे अजून, बट खूप छान आहे हा Airbnb. आता ते फेस ट्रॅकचा फीचर चालू झालं आहे म्हणून. हां आता बघा, हा किचन खूप छान आहे आणि ते सगळं कचरा आहे आमचा. बट या मला हा मिक्सर खूप आवडला, क्यूट आहे खूप. हे आल्यावरती काय माहिती असं डान्स करावं असंच वाटतंय. होईल ना तेव्हा मी त्यांना दाखवते की म्हणजे रिव्ह्यू की चांगली झाली आहे की नाही. मला माहिती आहे की आय डोंट नो, ते आवडली तरी मुद्दामून बोलतील नाही आवडली. विचारलंय कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, सगळे बोलले ठीक आहे. रोमांच बोलला की तुला जसं पाहिलं तसं कर, आणि जर माझ्यावरती ओरडले तर तुम्ही आहात साक्षीदार. मी विचार केला की पहिला ब्लॉग करते, बट शिवानी पण ब्लॉगच करते. सो मी विचार केला हे डिफरंट करूया, म्हणजे असं सेम नाही होणार चॅनलमध्ये. मी ही बनवली आहे मॅगी. आय नो ही थोडीशी चिकट झाली आहे. आय कॅनॉट. बघूया त्यांचं रिॲक्शन. या अजून खूप आहे पण ह्याच्यात पुरलं नाही. काय आवडणार आहे मला पण तेच. चला 1 2 साडे माडे 3. मीठ टाकलेलं नाही, छान केलंय. मी विसरली. मी सगळं नाव ठेवून खाल्लं, बट तुम्ही मला आवडली. मी आधीच बोललो चांगली आहे, नॉट बॅड. आम्ही मस्ती करत होतो, फक्त मीठ कमी होतं. अजिबात नव्हतं पण चांगली. माझी बायको तुला ओरडून ओरडून बोललेली मीठ टाक अपूर्वा, मीठ टाक. आणि मी कधी मीठ टाकत नसं आणि लक्षात नाही राहिलं. खायला नको होतं मीठ म्हणून तू नाही टाकलं. गाईज आय एम बॅक. आणि आय नो म्हणजे मी थोडासा टाइम लावते एडिटिंगला, बट माझं असं विजन असतं की हे मला असंच एडिट झालेलं पाहिजे. बिकॉज म्हणजे जेव्हा माझं चॅनल नव्हतं तेव्हापासून मी यूट्यूब बघत होते आणि मला आय एम रिअली ऑब्सेस्ड विथ एडिटिंग. मला अजून न्यू शिकायचं पण आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल की मी कसं माझं यूट्यूब व्हिडिओज एडिट करते किंवा काही, तर थंबनेल इज मला थंबनेल इतकं जमत नाही असं मला वाटतं. तुम्हाला सांगा. आणि हे पण सांगा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, म्हणजे चॅलेंज तुम्हाला असं वाटत असेल की अपूर्वा तू जिंकलेली आहेस, तर तुम्ही असं टाका की टीम अपूर्वा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की यो जिंकलेली आहेत, म्हणजे आमचा ग्रुप, म्हणजे त्यांनी मला असं चॅलेंज दिलं आणि म्हणजे मी फेअर नाही खेळली असं तुम्हाला वाटतंय, बट मला असं नाही वाटत आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही टाका टीम यो. चल बघूया की कोण जिंकतं. बट तुम्ही असं चिटिंग नाही करायची. माझा म्हणजे तुम्ही मला पण साथ दिली पाहिजे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसाल करा तर प्लीज सबस्क्राईब करा. मी म्हणजे मला 1000 सबस्क्रायबर्स रीच करायचं आहे. आणि मी बघते की लास्ट व्हिडिओ 12,000 लोकांनी बघितलाय, बट माझे सबस्क्रायबर्स तेवढे नाही आहेत. प्लीज मला सबस्क्राईब करा प्लीज. खूप जास्त मला आवडेल. आणि आय एम ॲक्च्युली हॅपी तुम्ही इतका प्रतिसाद दिला आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओ पण खूप आवडला. So thank you so much and I love you guys and see you soon. परवा लास्ट व्हिडिओ मी परवा टाकणार आहे, सो स्टे ट्यून फॉर दॅट ॲज वेल. बाय. लास्ट व्लॉग आहे गोवाचा आणि त्याच्यानंतर एक
पुन्हा एक आहे, एक मोठं सरप्राईज आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट ॲज वेल.